महाराष्ट्रात आज जरी कोणी सर्व्हे केला तरी एकनाथ शिंदे यांचंच नाव मुख्यमंत्री पदासाठी समोर येईल असं वक्तव्य शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार बच्चू कडूंनी केलंय। सर्वसामान्य जनतेशी शिंदेंची कायम बांधिलकी असून अवघ्या महाराष्ट्राला एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री व्हावं असं वाटतंय असं ते म्हणाले। याशिवाय शिंदे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी आता आम्ही थेट जनतेला साकडं घालू असंही कडू म्हणाले। जनतेला आम्ही सांगू तर आम्हाला असं वाटतं का मुख्य शिंदे साहेब जे रात्री 2 वाजता दरवाजा उघडतंय सामान्य माणसाच्या प्रति असणाऱ्या भावना ज्या खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीच्या आहे तशा ताकदीचा मुख्यमंत्री व्हावा हे सगळ्यालाच वाटतं, मला एकट्यालाच नाही वाटत। तुम्ही जर सर्वे केला तर सगळेजण तेच म्हणणार का पुन्हा मुख्यमंत्री शिंदे साहेब हवे। बच्चू कडू यांच्या या वक्तव्यावरती भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी प्रतिक्रिया दिली आहे। नोकरी दिली आहे तर मालकाचं गुणगान करणं त्यांना अनिवार्य आहे। देवेंद्र फडणवीस यांची लोकप्रियता शेमडपूरही सांगेल, पण तुमची नोकरी ती लोकप्रियता तुम्हाला दिसू देणार नाही असं शिवराय कुलकर्णी यांनी म्हटलेलं आहे। अचलपूर विधानसभा मतदारसंघाने बच्चू कडू नावाची नौटंकी आपल्या मतदारसंघातून हद्दपार केली आणि ज्या मतदारसंघातल्या जनतेची नस, स्वतःच्या हक्काच्या मतदारसंघातल्या जनतेची नस बच्चू कडू यांना ओळखता आली नाही, त्यांना महाराष्ट्राची नस कधीपासून समजायला लागली, महाराष्ट्राच्या जनतेचं म्हणणं कधीपासून समजायला लागलं। बच्चू भाऊ, तुमची नोकरी गेलेली होती, तुमचा कामधंदा गेलेला होता। अरे आता ज्या मालकाने तुम्हाला नोकरी दिली त्या मालकाचं गुणगान तुम्ही करणारच आहे। आमच्या देवाभाऊंची लोकप्रियता किती आहे हे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातलं शेंबड पोरही सांगेल, पण ती लोकप्रियता तुम्हाला दिसणार नाही। राज्यात महायुतीचं सरकार असताना बच्चू कडूंनी अवेळी उगाच डरकाळी फोडू नये असा खोचक टोला भाजपचे नेते नितेश राणेंनी लगावलाय। त्याच्यावर आता त्यांनी कुठले सर्वे करणार, काय सर्वे करणार। आज राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे, आदरणीय मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब अतिशय सक्षम पद्धतीने काम करत आहेत, त्यांनाही एकनाथ शिंदे साहेबांचा अतिशय चांगला पाठिंबा आहे। म्हणून बच्चू कडूंनी अवेळी उगाचची डरकाळी फोडू नये असं म्हणणाऱ्यापैकी मी आहे, कारण का अतिशय चांगलं वातावरण आज महायुतीच्या सगळ्याच नेते मंडळामध्ये असताना उगाचचं काड्या टाकण्याचं काम कडूने करू नये। किंबहुना गोड आमचं सगळं चालणाऱ्या गोष्टी याच्यामध्ये कडूपणा बच्चू कडूने आणू नये। गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या नाराजी नाट्याच्या पार्श्वभूमीवरती आणखी एक नवीन घडामोड समोर आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि सुनेत्रा पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी शनिवारी अचानकपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। कोणालाही सुगावा लागू न देता पार्थ पवार यांनी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी त्यांची भेट घेतली। या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली, भेटीचं नेमकं कारण काय होतं हे अद्यापही गुलदस्त्यात आहे। सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरू असलेल्या अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवरती ही भेट महत्त्वाची मानली जाते। त्यामुळे पार्थ पवार आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात काही नवीन घडामोडी घडणार का हे बघावं लागेल। काल मला पार्थ पवार येऊन भेटले, काही 2-3 प्रशासनिक विषय होते, काही राजकीय विषय होते, त्याच्यावर त्यांनी माझ्याशी चर्चा केली। मला असं वाटतं की आम्ही मित्रपक्ष आहोत, त्यामुळे ते मला येऊन भेटणं ही काही फार मोठी बातमी आहे असं मला वाटत नाही। शरद पवारांचे राष्ट्रवादी महायुतीसोबत सत्तेत सहभागी होणार असल्याच्या चर्चांवरती रोहित पवारांनी कॉफी विथ कौशिक या कार्यक्रमात मोठं वक्तव्य केलंय। पक्ष जरी भाजपसोबत गेला तरी आपण जाणार नसल्याचं रोहित पवारांनी सांगितलं। यावरती भाजपचे मंत्री नितेश राणेंनी मोठा दावा केलाय। 2019लाच रोहित पवार भाजपमध्ये जाणार होते असा दावा त्यांनी केलाय। त्यामुळे आता भाजप विरोधात आक्रमक पवित्रा घेणारे रोहित पवार खरंच भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत होते का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। पण उलटही होऊ शकतं। कसं? म्हणजे महाविकास आघाडीतच तुमचाही पक्ष राहील असं कशावरून? पक्षाचं मला सांगता येणार नाही। पक्ष हा वरच्या लेवलला हँडल केला जातो, निर्णय हे अनुभवी नेते घेतले जातात। मी तसा अनुभवामध्ये फार लहान आहे, विचारामध्ये नक्कीच काही प्रमाणात पक्का झालेलो आहे। त्यामुळे तो निर्णय जेव्हा त्या ठिकाणी घेतला जाईल, जो कदाचित घेतला जाणार नाही,
त्यावेळेस मग माझा वेगळा निर्णय तिथं असू शकतो. म्हणजे तुम्ही भाजपाबरोबर तुम्ही कधी जाणार नाही? नाही झालं. पण माझं म्हणणं आहे की 2019ला रोहित पवार येत होते ना भाजपबरोबर, सगळी बोलणी झालेली होती. म्हणून एवढं भारतीय जनता पक्षाबद्दल द्वेष हे रोहित पवारांच्या तोंडी चांगलं वाटत नाही. त्यावेळी अगर योग्य पद्धतीने सगळ्या घडी बसली असते तर आज भारतीय जनता पक्षाच्या एक आमदार म्हणून रोहित पवार काम करत असते. आणि म्हणून उगाचच्या मोठ्या वल्गना करण्यापेक्षा आपण आपल्या म्हणजे बोलतो ना लेवलमध्ये राहून राजकारण करायचं. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परबांचे कट्टर समर्थक रामशरण चांदेलिया हे आपल्या 500हून अधिक कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. चांदेलिया हे ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रभाग क्रमांक 92चे शाखा प्रमुख आहेत. शिवसेना विभाग प्रमुख कुणाल सरमळकर यांच्या नेतृत्वाखाली या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला. या प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात शिवसेनेची ताकद अधिक मजबूत होणार असून ऑपरेशन टायगरला देखील नवं बळ मिळेल अशा प्रतिक्रिया उमटतात. मनोज जरांगेंनी आंतरवाली सराटीत 30 मे पासून पुन्हा आमरोपण उपोषणाची हाक दिली आहे. फडणवीस सरकारकडून वारंवार फसवणूक आणि विश्वासघात झाल्याचा हल्लाबोल जरांगेंनी केलाय. जरांगेंच्या आरोपांवरती मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा समाजाच्या कोणत्याही योजना बंद केल्या नाहीत. मी आणि शिंदेंनी मराठा समाजासाठी भरपूर काम केलंय अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. तर लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार असल्याचं देखील मुख्यमंत्री म्हणाले. जो माणूस प्रमुख मुख्यमंत्री त्या माणसाकडूनच आम्हाला असे आहेत ना, त्यांनी GR काढलाय, त्यांनाच भांडण आहे ना की GR काढा म्हणून. त्या GR काढला त्याची अंमलबजावणी करा, प्रमाणपत्र द्या, त्यांनाच भांडावं लागणार ना. दुसरं आमचं म्हणणं आहे आम्ही सत्तेवर बसवलंय त्यांना, त्यांनी मराठीचे मन जिंकावेत बस. कुठेही मराठा समाजाकरता आम्ही केलेल्या योजना स्लो केल्या नाहीत, बंद केल्या नाहीत. उलट अधिक ताकदीनं आम्ही त्या चालवतो. आणि जेवढं मराठा समाजाकरता मुख्यमंत्री म्हणून मी आणि एकनाथराव शिंदेजींनी केलं, मला वाटत नाही की महाराष्ट्राच्या इतिहासात कुठल्याच सरकारमध्ये झालेलं आहे. तथापि लोकशाही आहे, प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, त्याला तुम्ही थांबवू शकत नाही. दरम्यान मनोज जरांगेंच्या आंदोलनावरून गुणरत्न सदावर्तेंनी उदय सामंत यांच्यावरती निशाणा साधलाय. मंत्री उदय सामंतांनीही त्याला प्रत्युत्तर दिलंय. मनोज जरांगे हा सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांचा कार्यकर्ता असू शकतो. आणि त्यामुळं मला असं म्हणायचंय की आमचे मित्र उदय भेटून आल्यानंतर बिळातून बाहेर आलेले जरंगे हे शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या किंवा माझ्या मराठा भावांच्या खऱ्या प्रश्नावर, संविधानिक प्रश्नावर कधीच बोलत नाही. संविधानावर ते कधीच बोलत नाही. त्यांचं जे बोलणं आहे, त्यांचं जे आंदोलन आहे, मला असं वाटतंय जरंगेचं आंदोलन आणि त्याचा उदय असतं फक्त आमचे उदय सामंतच सांगू शकते. मला माहिती आहे ना मी कशासाठी मनोज दादांना भेटलो, मनोज जरांगेंना भेटलो, का भेटलो हे मला माहिती आहे. आणि शिंदे साहेबांचं नेतृत्व हे फार मोठं सर्वमान्य नेतृत्व आहे. मला पाठवून मनोज जरांगेंना आंदोलन करायला लावण्या एवढा संकुचित विचार कधी एकनाथ शिंदे साहेब करत नाहीत. आणि डंके की चोट पे सांगतो की तुमचं पण कालच्या पत्रकार परिषदेनं मनोरंजन झालं, माझं पण झालं, महाराष्ट्रातल्या जनतेचं झालं. उदय सामंत जर सेपरेट जाऊन त्यांना भेटला असता, कोणाला न सांगता जाऊन त्यांना भेटला असता तर याची चर्चा करणं योग्य होतं. मी माझा पोलिसांचा कॉन्वॉय घेऊन त्यांच्या इथे गेलो होतो, त्याच्यामुळे जाहीरपणाने मी त्यांना भेटलो. 30 जूनपूर्वी कर्जमाफी करू अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल असं फडणवीसांनी म्हटलंय. तर राज्यातील कांदा प्रश्नाबाबत देखील मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलंय. कर्जमाफीच्या संदर्भातली आमची तयारी अंतिम टप्प्यामध्ये आहे. या संदर्भात कॅबिनेट सब कमिटीची बैठक झालेली आहे. काही अधिकची माहिती आम्ही मागवली आहे. ती आल्यानंतर आम्ही ही प्रक्रिया सुरू करू. 30 जूनपूर्वी कर्जमाफी आम्ही करणार आहोत. आत्ता जी काही
आंतरराष्ट्रीय परिस्थिती आहे, त्यामुळे आपला कांदा बांगलादेशातही जात नाही आहे, आखाती देशातही जात नाही आहे, उत्पादन अधिक आहे, त्याला खरेदीदार कमी आहे आणि म्हणूनच कालपासनं केंद्र सरकारने इंटरव्हेन्शन सुरू केलं. 12.5 रुपयाच्या भावाने केंद्र सरकार कांदा खरेदी करत आहे, ती सुरू झालेली आहे. त्यामुळे काही ना काही दिलासा हा शेतकऱ्यांना निश्चित मिळेल. अमरावतीच्या दर्यापूरमध्ये पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा जनता दरबार पार पडला. सध्या दर्यापूरमध्ये प्रचंड उष्णता आहे, त्यामुळे महिला शहराध्यक्षा मेघा भारती या बावनकुळेंना कागदानं हवा घालत होत्या. मात्र ही बाब बावनकुळेंच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी लगेचच भारतीयांना रोखलं आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती सध्या व्हायरल होतोय. अंबरनाथमध्ये शिवसेना भाजपची युती होताच काँग्रेसमधून भाजपत गेलेल्या 12 नगरसेवकांनी शनिवारी रात्री भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली आहे. ज्येष्ठ नगरसेवक प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली 12 नगरसेवकांनी डोंबिवलीमध्ये ही सदिच्छा भेट घेतली. त्यानंतर सकाळी शिवसेनेचे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांनी देखील भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली. दरम्यान नैसर्गिक युती झाल्यामुळे सदिच्छा भेट घेतल्याचं त्यानंतर शिवसेना गटनेते रवींद्र करंजुले यांनी सांगितलं. 2 दिवसांपूर्वी ठाणे महानगरपालिकेमध्ये महासभेवेळी भाजप आणि शिवसेना नगरसेवकांमध्ये खडाजंगी झाल्याचं समोर आलं होतं. याच पार्श्वभूमीवरती आज भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी पक्षाच्या सगळ्या नगरसेवकांची बैठक घेतली. कोपटमधील कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीला उपमहापौर कृष्णा पाटील, गटनेते मुकेश मुकाशी, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह भाजपचे सगळेच नगरसेवक हे उपस्थित होते. हिंगोली शहरामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. जिल्हाध्यक्षपदी अनिल पतंगे यांची निवड झाल्यावरती त्यांच्या नेतृत्वामध्ये पहिल्यांदाच बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पक्ष संघटन मजबूत करण्यावरती बैठकीत भर देण्यात आला. जिल्हाभरामध्ये पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रमुख नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर हिंगोली जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त उमेदवार विजयी करण्याचा संकल्प बैठकीत करण्यात आलाय. नागपूरमध्ये जलसंवाद परिषद पार पडली. या परिषदेमध्ये नितीन गडकरींचं भाषण सुरू होतं. यावेळी गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांची जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. पाण्यावरती चर्चा करता मात्र प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न कधी सोडवणार असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. या घोषणाबाजीवेळी गडकरींनीही त्याला उत्तर दिलं. तुमच्या प्रश्नांवरती चर्चा करण्यासाठी हे योग्य व्यासपीठ नाही, नंतर भेटा असं गडकरींनी सांगितलं. तरी देखील आंदोलकांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना बाहेर काढलं. देखो तुम यहाँ बाद में मिलेगा, तुम्हें बाद में बात करेंगे ना तो पुलिस बुला के बाहर निकाल दूंगा. अबे शांत हो जाओ. तुमको बात नहीं, शाम तुम्हारा बाद में, मैंने बोला ना बात करूंगा करके. तुम भरते यहाँ कार्यक्रम में मत करो. चल बाहर जाओ. बाहर जब बाद में मुझे मिलने के लिए तब बात करूंगा. तो स्वाभाविक रूप से ये हुआ है, इनका एक प्रकल्प है इरिगेशन का, उसके लिए उनके कुछ चार्ज मांगे हैं. ये व्यासपीठ उचित नहीं है, उनकी बात का जरूर सुझाएंगे. पुण्यातील जमिनीच्या वादावरून हतबल झालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांना अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलासा दिलाय. धनकवडीच्या TDR प्रकल्पाला उपमुख्यमंत्री शिंदेंनी स्थगिती दिली आहे. त्यानंतर उषा चव्हाण यांनी शिंदेंचे आभार मानले. TDR प्रकरणाचा निकाल आपल्या बाजूने लागून देखील न्याय मिळत नसल्यामुळे उषा चव्हाण यांनी संताप व्यक्त केला होता. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आवाहन करणारा व्हिडिओ देखील त्यांनी पोस्ट केलेला होता. त्याचबरोबर शासनातर्फे 2024 मध्ये मिळालेला व्ही शांताराम पुरस्कार देखील त्यांनी सरकारला परत करण्याचा निर्णय घेतला. ठाण्यातील आनंद आश्रमात जाऊन आनंद दिघेंच्या प्रतिमेसमोर त्यांनी पुरस्कार ठेवलेला होता. त्यानंतर शिंदे यांनी नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव D गोविंदराज यांच्याशी संपर्क साधून पुणे महानगरपालिकेने केलेला हा TDR व्यवहाराला तात्पुरती स्थगिती दिली आणि त्या संदर्भातले आदेश दिले. एकच रिक्वेस्ट आहे माझी की मी आत्तापर्यंत सगळे कष्ट करत आलेली आहे, पण माझ्या हक्काचं आहे आणि ते मला थोडं काय 5 पैसे जरी तू बघता आलं तरीसुद्धा मी आनंद मानेन. तुमच्यामुळे ते लवकर होईल अशा अपेक्षा.
हाँ जी, हाँ खूप आभारी आहे. हाँ जी हाँ जी हाँ जी हाँ जी. आणि देसाई सर सुद्धा अभिनेते आहेत, त्यामुळे मला काही टेन्शन नाही आहे. कारण ह्या गोष्टी नाजूकच्या व्यथा असतात हे त्यांना जास्त माहिती आहे. कोल्हापुरातील कागल हातकणंगले MIDC परिसरामध्ये मोक्याच्या जागा खासगी कंपन्यांना देऊन कोट्यवधी रुपयांचे गैरव्यवहार झाल्याचे आरोप काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील यांनी केलेत. सतेज पाटलांनी एक्सपोस्ट करत एजंटमार्फत होणाऱ्या औद्योगिक वसाहतीतील मोक्याच्या जागा गरजू उद्योजकांना न देता खासगी कंपन्यांना दिल्या जात असल्याच्या संदर्भाची माहितीही सतेज पाटलांनी या पोस्टमधून दिली आहे. अशा होणाऱ्या गैरप्रकारामुळे नवीन आणि गरजू उद्योजकांची संधी ही हिरावली जातीये का, असाही प्रश्न उपस्थित झाला. उन्हाळ्याची तीव्रता वाढत असतानाच ठाणे जिल्ह्यामधील मुरबाड तालुक्यामधील वाघवाडी गावाला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. गावातील विहिरीचं पाणी हे दूषित झाल्यामुळे महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी कडक उन्हामध्ये पायपीट करावी लागते. खडकांच्या कपारीत साचलेलं झिरपणारं पाणी लहान थेंब थेंब गोळा करत असल्याचं हे चित्र समोर येत आहे. त्याचबरोबर दूषित पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्नही निर्माण झालाय. दरवर्षी गावामध्ये हीच अवस्था होत असल्यामुळे प्रशासनानं तातडीनं टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. हिंगोली जिल्ह्यातील खंडाळा गावामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. परिसरामधील तलाव कोरडा पडल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मैलभर पायपीट करावी लागते. खंडाळा ग्रामस्थांना अनेक महिन्यांपासून भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. गावाजवळच्याच वडद तलावानं तळ गाठलाय आणि त्यामुळे विहिरीतील पाणी त्याचबरोबर बोर सुद्धा पूर्णपणे कोरड्या पडल्यात. अशामध्ये जलजीवन मिशन योजनेचं पाणी देखील गावात मिळत नसल्यामुळे गावकऱ्यांना आता पाण्यासाठी भटकंती करावी लागते. आमच्या इथं पाण्याची अजिबात सुविधा नाहीये, विहिरीला पण पाणी नाहीये आणि खूप परेशानी होते. आम्हाला मुलांना वगैरे शिकवायचं सोडून आम्ही त्या मुलांना हेच पाणीच आणण्यात आम्ही व्यस्त राहतो. पाण्याची आमच्या इथं काहीच सुविधा नाही आहे. वापरण्याचं पाण्याचं काय? वापरण्याचंही नाही सर आणि पिण्याचंही नाही. खूप लांब लांब जाऊन आम्हाला 1-1, 2-2 किलोमीटर लांब जाऊन आम्ही पाण्याची हे करत असतो. त्याच्यातच चाललाय आमचा दिवस सगळा, पाणी आणण्यातच. लेकरांच्या आंघोळीच्या वापरायच्या पाण्याचं ते 1-2 दिवसालाच आता पाणी खूप लांबून आणायचं सर आणि त्यांनी आंघोळ घालायचे आणि मग ते आंघोळीचं उरलेलंच पाणी असं त्याने साफसफाई करायची, घर वगैरे पुसायचं, त्याने त्याच पाण्याचा वापर करायचा. आमची एक मागणी आहे सर, आता हे खूप अवघड महिना आहे, मे महिना. आम्हाला आता त्वरित लवकरात लवकर हे चालू करा, टँकर चालू करा. जानेवारीपासून पाणी नाही, पियाचं देखील पाणी नाही आणि सांडावंबडीचं तर आम्ही 2-2, 3-3 दिवस आंघोळीच पटत नाहीत आम्हाला पाणी करायला. आणि मागं एक दिवस मंडळ अधिकारी आल्या होत्या, ठराव नेला त्यांनी 2 महिने झाले, तेव्हापासून त्या ठरावाची काही अंमलबजावणी झालेली नाही. मी एक दिवस भेटलो होतो मंडळ अधिकाऱ्याला, त्यांनी सांगितलं की वरच्या अधिकाऱ्याकडे आहे, आमच्याकडे काही नाही. आंघोळीचं वगैरे कसं वापरायच्या पाण्याचं? आंघोळीच्या पाण्याचं सर आता 2-2, 3-3 दिवस आम्ही आंघोळीच करत नाही. कशानं करणार? पाणी नसेल तर का ना आंघोळी करणार? बरं, काय मागणी काय आता? मागणी आमची आता शासनानं तातडीनं म्हणजे एकदम मदत करावी आम्हाला, पाण्याची टँकर पाठवून द्यावं. जानेवारीपासून पाणी नाही आमच्या इथं, पियाची लई परेशानी पाण्याची. विहिरी सगळ्या कोरड्या आहेत. केवळ विदर्भ मराठवाड्यामध्येच दुष्काळाचे चटके बसतायत असं नाही, तर कोकणामध्ये देखील धरणांनी तळ गाठलाय. रायगडच्या अलिबाग तालुक्यामधील उमटे धरणाची पाणी पातळी ही तळाला गेली आहे. त्यामुळे धरण क्षेत्रामधील 47 गावं आणि 33 आदिवासी वाड्यांवरती भीषण पाणी टंचाईचं संकट ओढवलंय. उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये गावकऱ्यांच्या घशाला कोरड पडल्यामुळे पाणी प्रश्न ऐरणीवर आलाय. यामुळे महिन्याला 4 ते 5 हजार रुपये खर्च करून पाणी विकत घेण्याची वेळ इथल्या ग्रामस्थांवरती आली आहे. धरणाच्या तळातील साचलेला गाळ उपसा करण्यासाठी उमटे धरण संघर्ष समितीकडून सातत्यानं पाठपुरावा करण्यात आला. मात्र अद्याप देखील गाळ उपसा न झाल्यामुळे धरणातील पाणी साठ्यामध्ये मोठी कमतरता भासू लागली. तापमान प्रचंड वाढलेलं असून उन्हाचे चटके हे असह्य होत आहेत. धरणांमधील पाणी पातळीमध्ये देखील कमी पातळी झाल्यामुळे ग्रामीण भागासह शहरामध्ये देखील तीव्र पाणी टंचाई भासते. आमच्याकडे कित्येक वर्ष आज पाणी मिळत नाही आहे
आणि आमच्यासारख्या आज मी आज 55 ते 60 वर्षाच्या माझ्यासारख्या तरुणांना आज ड्रम घेऊन दुसऱ्या अर्धा किलोमीटर 1 किलोमीटर आज पाणी आणायला जायला लागतं आहे. कारण पाणीच नाही ना, जे प्यायचं पाणी महत्त्वाचं आहे तेच मिळत नाही आहे. आणि ते आमचे सोर्स जो दुसरा आहे पाण्याचा तो दुसरा नाही, कारण आमचे उमटे डोंगरच डिपेंड सगळे आम्ही आहोत. कारण जे विहिरी आहेत प्रशासनाने बांधलेले आहेत त्यात पाणीच नाही आहे, कारण पाण्याची पातळी खाली गेलं. आता जर माझं म्हणणंच आहे की जर शासनाकडून एवढा जर पैसा येतो आहे तर त्या पैशाचं नियोजन झालं पाहिजे ना. जर धरणासाठी पैसा आला तर धरणासाठी योग्य नियोजन झालं पाहिजे. आज उमटे धरणावर 47 गावं आणि 33 आदिवासी वाड्यातली लोक पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून आहेत. सकाळी 5 वाजता हंड घेऊन निघाली आमची माय माऊली, तिचा नंबर 11 वाजता येतो आणि 11 वाजता येऊन तिला 2 हंडच पाणी मिळतंय. आताची आपण जिल्हा परिषदेची निवडणूक बघितली, कित्येक कोटी रुपये उडवले असतील आणि जिल्हा परिषदेचे ज्यावेळी निकाल लागले प्रत्येकाच्या मतदारसंघात संपूर्ण जिल्ह्यात, त्यावेळी बॅनर काय होते, भले भले गार केले गंमत म्हणून. अरे मग आता भले भले गार करूया ना सामाजिक काम म्हणून, धरणाचा गाळ काढूया सामाजिक काम म्हणून. नुसते भले भल्यांना गार करून उपयोग काय आहे. अकोल्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून तापमानानं पुन्हा 46 अंश सेल्सिअसचा टप्पा गाठलाय. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून तापमान 45 अंशांपेक्षा अधिक राहिल्यानंतर आज पुन्हा वाढ झाल्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. संध्याकाळच्या वेळी देखील सूर्याचा तडाखा कायम असल्यामुळे उकाड्यातून दिलासा मिळताना दिसत नाही. वाढत्या उन्हामुळे अकोलेकरांचं दैनंदिन जीवन हे प्रभावित झालेलं असून प्रशासनाकडून सतर्कतेचं आवाहन करण्यात येत आहे. विदर्भात सूर्य अक्षरशः आग ओकतोय. आज वाशिममध्ये तापमानाचा पारा 44 अंशांवरती पोहोचलाय. काल हेच तापमान 43.2 अंश सेल्सिअस एवढं नोंदवण्यात आलं होतं. मात्र पारा आणखी 1 वाढलेला आहे. वाढत्या तापमानामुळे शहरामधील रस्त्यांवरती कमी वर्दळ पाहायला मिळते. दरम्यान आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलंय. राज्यावरती एल निनोचा वादळ घोंगावत असताना परभणी शहरासह ग्रामीण भागामध्ये उष्णतेची तीव्र लाट कायम आहे. यंदाच्या उन्हाळी मोसमामधील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. तब्बल 45.2 अंशांवरती तापमानाचा पारा असल्याचं चित्र आहे. सकाळपासूनच कडक उन्हाचा तडाखा जाणवत असल्यामुळे नागरिक घराच्या बाहेर पडत नसल्यानं सर्वत्र शुकशुकाट दिसतोय. उन्हाच्या तडाख्यानं नागरिक त्रस्त झालेले असून महत्त्वाच्या कामांमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. दरम्यान हवामान विभागानं पुढील काही दिवस तापमानाचा उच्चांक कायम राहण्याची शक्यता व्यक्त केलेली असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात येत आहे. कल्याण रेल्वे स्थानकाजवळच्या भाजी मार्केटमधील नाले सफाई न झाल्यामुळे व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. येत्या पावसाळ्यामध्ये पाणी तुंबून अनेक छोट्या मोठ्या दुकानामध्ये पाणी शिरण्याची भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. वर्दळीच्या या भागामध्ये पाणी तुंबून वाहतूक व्यवस्थेचा देखील बोजवारा उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजी मार्केटमधील नाले सफाई तातडीनं करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.